राज्यसभेसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असला तरी शिंदेंकडून उमेदवार जाहीर झालेला नाहीये। शिंदेंकडे इच्छुकांची संख्या जास्त असल्याने शिंदे एक उमेदवार जाहीर करतात की दोन याकडेही लक्ष लागले आणि त्यामुळे महाराष्ट्रात राज्यसभा निवडणुका बिनविरोध होणार की नाही असा प्रश्नही निर्माण झालाय। महायुतीकडे एकूण 232 आमदारांची मतं आहेत। याशिवाय शिवसेनेकडे जास्तीची 20 तर राष्ट्रवादीकडे जास्तीची 3 मतं आहेत आणि त्यामुळे आता शिवसेनेनं एक जास्तीचा उमेदवार दिल्यास मतांचं गणित कसं बदलतं हेच पाहणं महत्त्वाचं असेल। तर शिवसेनेमध्ये मोठी रस्सीखेच आहे। अनेक माजी खासदार आहेत जे इच्छुक आहेत, ज्यामध्ये गजानन कीर्तीकर आहेत, राहुल शेवाळे आहेत, आनंद अडसूळ आहेत, याशिवाय शायना एनसी, ज्योती वाघमेरे ही सगळी नावं चर्चेत आहेत। यापैकी कुणाच्या गळ्यात आता ही उमेदवारीची माळ पडणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। शिंदे आता एकाच्या ऐवजी 2 उमेदवार देणार का हे पाहणंही महत्त्वाचं आहे, कारण शिंदेंकडे अधिकचा 20 कोटा आहे आणि त्यामुळे आता शिंदे दुसरा उमेदवार जर रिंगणात उतरवतील तर त्यामुळे चुरसही वाढू शकते आणि त्यामुळे निवडणुकीचं संपूर्ण गणितही पालटू शकतं। आता त्यामुळेच शिंदे आता अखेरच्या दिवशी 1 का 2 नावं जाहीर करतात याकडेच राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। आपले प्रतिनिधी सूरज सावंत आपल्या सोबत आहेत। सूरज, शिंदे खरंच 2 उमेदवार देतील का आणि तसं झालं तर राज्यसभेचं एकूणच गणित कसं बदलू शकतं? नक्कीच राज्यसभेसाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि शिंदेंकडनं अद्याप ही उमेदवारी ही जाहीर केलेली नाहीये। इच्छुकांची मोठी गर्दी ही शिंदेंकडे पाहायला मिळते। जर आपण संख्या गणित बघितलं तर महायुतीकडे एकूण 232 आमदारांची मतं आहेत। त्याशिवाय शिवसेनेकडे जास्तीचा कोटा म्हणजे 20 मतं ही अधिकची आहेत आणि राष्ट्रवादीकडे 3 मतं आहेत। त्यामुळे एकापेक्षा जास्त उमेदवार दिला तर नक्कीच या राज्यसभेच्या निवडणुकांमध्ये गणित हे नक्कीच बदलू शकतं आणि त्या मतं जी आगाऊ मतं लागणार आहेत ही नेमकी शिंदे स्वतःकडे कशी आणतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। त्यामुळे जर का ही निवडणूक या ठिकाणी एकापेक्षा 2 उमेदवार जास्त दिल्यास नक्कीच ही निवडणूक चर्चेची होऊ शकते आणि दुसरीकडे म्हणजे शरद पवारांना कुठेतरी एक आव्हान या निवडणुकीतनं दिलं जाऊ शकतं। मात्र त्यासाठीच आता दुसरा उमेदवार शिंदे देतात का हे पाहणं महत्त्वाचं राहील। मात्र सूरज, शिवसेनेमध्ये मोठी रस्सीखेच आहेत। अनेक बडी नावं चर्चेत आहेत। कोणाची नावं आघाडीवर आहेत? जर 2 उमेदवारी दिली गेली तर कोण असतील ते? कुणाची नावं सर्वाधिक चर्चेत आहेत? नक्कीच जर आपण पाहिलं तर शिवसेनेत मोठी यादी आहे। एकीकडे जर आपण पाहिलं तर गजानन कीर्तीकर जे लोकसभेला उभे राहिले नाही, त्यांनी रवींद्र वायकरांना त्यावेळी जागा दिली। आनंद अडसूळ यांचं नाव चर्चेत होतं। स्वतः राहुल शेवाळे हे देखील त्या ठिकाणी स्वतःच्या नावासाठी आग्रही आहेत। त्याचबरोबर नाशिकचे हेमंत गोडसे, कोल्हापूरकडनं संजय मंडलिक यांच्यासह शायना एनसी, संजय निरुपम आणि ज्योती वाघमारे यांची नावं देखील चर्चेत आहेत। ही मोठी नावं ही शिवसेनेतनं इच्छुक असल्या कारणानेच काल जर आपण पाहिलं तर शिंदे हे दिवसभर या सगळ्याच राजकीय गणितांमध्ये पडलेले आपल्याला पाहायला मिळाले। अर्थसंकल्पीय कामकाजात देखील ते यामुळे सहभागी होऊ शकले नाहीत। ऐनवेळी अनेक माजी खासदारांनी येऊन शिंदेंच्या भेटीगाठी सुरू केल्या। त्यामुळे कुठेतरी शिंदेंकडे मोठी यादी ही इच्छुकांची आहे आणि त्यामुळेच कुठेतरी निर्णय घेण्यास शिंदेंना उशीर लागतोय असं म्हटलं तर चुकीचं राहणार नाही। त्यामुळे आता अवघे काही तास राहिलेले आहेत। नक्कीच आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे आज शिंदे नेमका काय निर्णय घेतात, 1 की 2 उमेदवार देतात याकडे सगळ्या राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे। सूरज, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।